पोरांनो, तुमचं आयुष्य तुम्हाला घडवायचं असेल, तुम्ही किती गरीब असला तरी काही फरक पडत नाही. तुमचं आयुष्य तुम्हाला घडवायचं असेल तर NCERTची पुस्तकं 5वी ते 12वीपर्यंत वाचा, समजा आणि भयाट करा, पाठ करा. मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर, हिंदी ग्रामर, मॅथमॅटिक्स, सायन्स आणि तुमचे बुद्धिमत्ता आहे ते एक पुस्तक कुठलं तरी घ्या, त्याचा अभ्यास करा. आणि दुसरं पेपर दररोज वाचा, कुठलाही पेपर घ्या. तुम्ही जर कलेक्टर तहसीलदार नाही झाला तर माझ्या ढेंगा खालून जावा. इफ यू वॉन्ट अ ग्रेट सक्सेस, यू रीड, राईट, अंडरस्टँड अँड बाय हार्ट NCERT books from 5th standard to 12th standard, and you will get success. You will become an IAS officer or MPC officer. Any officer you will become. आणि तुम्हाला सांगतो, पोरींच्या नादाला लागू नका. पोरींचं लग्न 10वी नंतर सुरू होतं आहे, तिच्या नादाला लागला तर तुमचं आयुष्य कधीच घडणार नाही. त्या मुलीला तुमच्यावर प्रेम असेल तर ती थांबल, तुमचं सक्सेस मिळेपर्यंत, तुम्हाला तुमचं आयुष्य घडेपर्यंत ती थांबेल. नाही तर गेली बोंबलत, दुसरं लग्न करायचं, तिच्यापेक्षा चांगल्या सुंदर पोरी मिळतील तुम्हाला. पण त्या पोरीमुळं तुमचं आयुष्य तुम्ही बेकार करून टाकणार. ओके, माझं ऐकला तर तुम्ही किती गरीब असला त्याचा काय फरक पडत नाही. पण तुम्ही अभ्यास केला, अभ्यास केल्यानंतरच तुम्ही मोठं होणार. अभ्यास नाही केला तर तुम्ही भीक मागणार. आता सांगतो, माझं ऐका. एका मुलीची कहाणी तुम्हाला सांगतो. तिचे आई वडील भीक मागून खात होते. आता ही मुलगी कुठल्या मोठ्या शाळेमध्ये जाऊ शकत नाही म्हणून समोरच्या कॉर्पोरेशनच्या शाळेमध्ये तिला ॲडमिशन घेतले. तिथं गणवेश वगैरे मिळत होते आणि खायला एक टायमाचं जेवण मिळत होतं. पण तेवढ्याने तिचं काय चालणार नाही. तिच्या आईवडील भीक मागतात म्हणून ही एक दिवस भीक मागाय गेली. तिला कोणीतरी एक भाकरीचा तुकडा दिला. पोटाला तर आग लागली आहे, तिने ते भाकरीचा तुकडा घेतला. मग नंतर एक दिवस एक बाई म्हटली, माझं बाथरूम धू. तिनं 2 रुपयासाठी तिचा बाथरूम धुतला. असं करत करत तिला ते कसं तरी वाटलं तिला की आपण काय करायला लागलो, आपण भीक का मागायची. आणि तरी 10वी तिनं कशी तरी केली. पण भीक मागून, तरी पण ती भीक मागून खायला भूक लागली तर असं भीक मागूनच खायची भाकरी वगैरे. आणि असं करत 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 तिच्या डोक्यावर परिणाम झाला की आपण कशाला काय करायचं, आपण अभ्यास करायचा. तिला एवढा अभ्यास केला की 10वीला तिला चांगले मार्क पडले. आणि 12वीची बोर्डाची परीक्षा दिली, तिथं पण चांगले मार्क्स पडले. तिला खायला ज्यावेळी ती बोर्डाची परीक्षा देण्यात गेली होती त्यावेळी तिच्या पोटात अन्न नव्हतं, तरी पण तिने परीक्षा दिली आणि चांगले मार्क्स मिळाले तिला. आणि मग तिने नीटची एक्झाम दिली. नीटच्या एक्झाममध्ये तिला चांगले मार्क्स मिळाले आणि त्यांच्या समाजाच्या कोट्यामधून त्यांना BJ कॉलेजमध्ये तिला ॲडमिशन मिळालं, MBBSला. तिथं पण जे कपडे नाहीत, काय नाही, आणि पैशासाठी काय नाही, तिनं कसं तरी तिथं मॅनेज केलं. एक दिवस तिला असं वाटलं माझ्याकडे पैसे नाहीत, मी कसं MBBS करू. ती एक दिवस आत्महत्या करायला पण गेली होती. आणि असं करत 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 तरी कसं तरी कष्ट केलं, काय तरी केलं, आता ती MBBS डॉक्टर आहे. आणि त्यांच्या समाजामध्ये कसं आहे, मुलगी 7वीत आली की लग्न करतात. ती त्यावेळी तिच्या आईला म्हटली माझं लग्न करायचं नाही, तर मी आत्महत्या करणार. आणि तिचं लग्न तिच्या आईवडिलांनी केलं नाही. असं करत 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 तिनं आता ती एक डॉक्टर आहे बघा. भाड्यानं तुम्ही हे करता, बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड करता, कोण बॉयफ्रेंड करता. त्या मुलीनं काय केलं, त्या मुलीनं अभ्यास केला, तिनं स्टडी केली, अभ्यास केला. आणि तुम्ही अभ्यास केला तरच मोठा होता, अभ्यास केला तरच मोठं होणार. आणि अभ्यास नाही केला तर तुम्ही परत भीक मागणार, हे लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही अभ्यास करा आणि मोठं व्हा. बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड हे सोडून द्या. ओके, हां, बाय बाय. मित्रांनो, आयुष्य जर घडवायचं असेल तर तुम्ही पोरींच्या नादी लागू नका. 12वी करा, ग्रॅज्युएशन करा, NCERTची पुस्तकं वाचा आणि क्लास 1 क्लास 2 ऑफिसर बना. MPC UPCची परीक्षा द्या. त्यानंतर तुम्ही पोरींच्या नादी लागा. काय म्हटला, त्या पोरीचं लग्न 10वी नंतर होते, होऊन दे. अशा तुम्हाला 10 पोरी मिळतील. तिला सांगा, जर तुला माझ्यावर प्रेम आहे तर तू तशी राहा, किंवा तू पण अभ्यास कर, कमीत कमी तू कॉन्स्टेबल बनशील. पण 5 वर्ष तुम्ही त्या मुलीला भेटू नका.
तर तुमचं आयुष्य घडणार. नाहीतर पोरानं तुमचं आयुष्य घडणार नाही. पोरींच्या नादी तुम्ही लागला तर तुमचं आयुष्य घडणार नाही. माणसं गरीब का आहेत? त्याने अभ्यास केला नाही म्हणून गरीब आहे. श्रीमंत का आहेत? त्याने अभ्यास केला म्हणून श्रीमंत आहे. पोरांनो माझं ऐका. आत्ताच मला कळालं, त्या पोरीच्या नादाला लागून तुझं आयुष्य तू बर्बाद करून टाकलास. होय रे, तुला बापानं कसं शिकवलं तुला माहीत आहे? पोटाला चिमटा काढला आपल्या आणि तुला शिकवलं आणि मोठं केलं. त्या पोरीच्या नादात लागून तू तुझं आयुष्य बर्बाद केलास. त्या पोरीला आता म्हण तू जा बोंबलत आणि परत NCERTची पुस्तकं वाच आणि MPC UPSC परीक्षा दे आणि क्लास 1 क्लास 2 ऑफिसर बन आणि बापाचा कॉलर असा वरती टाईट झाला पाहिजे, असं बापाचं नाव वरती आलं पाहिजे. बामट्या, त्या पोरीच्या नादाला लागू नकोस. तिला म्हण तू जा बोंबलत आणि ज्यावेळी का नाही तू क्लास 1 ऑफिसर होणार त्यावेळी त्या पोरीला म्हणायचं तू तुझ्यामुळं मी बर्बाद झालो, मग नंतर विचार कर काय करायचं. आत्ताच मला कळालं, त्या पोरीच्या नादाला लागून तुझं आयुष्य तू बर्बाद करून टाकलास. होय रे, तुला बापानं कसं शिकवलं तुला माहीत आहे? पोटाला चिमटा काढला आपल्या आणि तुला शिकवलं आणि मोठं केलं. त्या पोरीच्या नादात लागून तू तुझं आयुष्य बर्बाद केलास. त्या पोरीला आता म्हण तू जा बोंबलत आणि परत NCERTची पुस्तकं वाच आणि MPC UPSC परीक्षा दे आणि क्लास 1 क्लास 2 ऑफिसर बन आणि बापाचा कॉलर असा वरती टाईट झाला पाहिजे, असं बापाचं नाव वरती आलं पाहिजे. बामट्या, त्या पोरीच्या नादाला लागू नकोस. तिला म्हण तू जा बोंबलत आणि ज्यावेळी का नाही तू क्लास 1 ऑफिसर होणार त्यावेळी त्या पोरीला म्हणायचं तू तुझ्यामुळं मी बर्बाद झालो, मग नंतर विचार कर काय करायचं. पोरांनो, आयुष्य जर घडवायचं असेल तर तुम्ही पोरींच्या नादी लागू नका. 12वी करा, ग्रॅज्युएशन करा, NCERTची पुस्तकं वाचा आणि क्लास 1 क्लास 2 ऑफिसर बना. MPC UPSCची परीक्षा द्या. त्यानंतर तुम्ही पोरींच्या नादी लागा. काय म्हटला? त्या पोरीचं लग्न 10वी नंतर होते, होऊन देत. अशा तुम्हाला 10 पोरी मिळतील. तिला सांगा जर तुला माझ्यावर प्रेम आहे तर तू तशी राहा, किंवा तू पण अभ्यास कर, कमीत कमी तू कॉन्स्टेबल बनशील, पण 5 वर्ष तुम्ही त्या मुलीला भेटू नका. तर तुमचं आयुष्य घडणार. नाहीतर पोरानं तुमचं आयुष्य घडणार नाही. पोरींच्या नादी तुम्ही लागला तर तुमचं आयुष्य घडणार नाही. माणसं गरीब का आहेत? त्याने अभ्यास केला नाही म्हणून गरीब आहे. श्रीमंत का आहेत? त्याने अभ्यास केला म्हणून श्रीमंत आहे. पोरांनो माझं ऐका.